एखादा माणूस जन्मला तर त्रिसरणासह पंचशिलेमध्ये आम्ही त्याचं नामकरण करतो. अरे एखादा माणूस मृत्यू जरी झाला तरी सुद्धा अंतिम संस्कार त्रिसरणासह पंचशिलेमध्ये आम्ही करतो. अर्थात धम्म किती महत्वाचा आहे. आणि या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन गीत आम्ही या ठिकाणी सादर करतो. ऐका. अरे जो बोली पाली है उसे सीखना फर्ज है मेरा, और हमेशा भीम क्रांति के गीत लिखना फर्ज है मेरा. जो बोली पाली है उसे लिखना फर्ज है मेरा, और हमेशा भीम क्रांति के गीत लिखना फर्ज है मेरा. अरे जहां मिलती अच्छी नसीहत वहां रुकना फर्ज है मेरा, और भीम गौतम के चरणों में 1000 बार झुकना फर्ज है मेरा, 1000 बार झुकना फर्ज है मेरा. आणि म्हणून ऐका. अरहंत बोधिसत्वा, त्या अरहंत बोधिसत्वा बाबासाहेब आणि भगवान गौतम बुद्धांना वंदन करतोय. अहो अरहंत बोधिसत्वा. अरहंत बोधिसत्वा विनम्र वंदनाहि अरहंत अरे कोठी कोठी आकारांची आणि कोठी कोठी आकारांची बाभी मास वंदनाही. कोठी आकारांची बाभी मास वंदनाही. कोठी आकारांची कोठी आकारांची बाभी मास वंदनाही.
गायक कवी माझे बंधू संजय जिगमरे यांच्याकडून प्रथमतः 200 रुपयाची भेट आलेली आहे. सॉरी, माझ्या बंधूंचं मगाशी नाव राहून गेलं. उत्कृष्ट तबला वादक ठाकूराम जाधव गाव पेडांबे चिपळूण या माझ्या बंधूंकडून 200 रुपयाची भेट आली. बाबासाहेबांना तथागत भगवान गौतम बुद्धांना अभिवादन काय करतोय का? घ्या. अरहंत बोधी सत्वा हर विनम्र बंध नाही. बाबासाहेबांना वंदन काय, तुम्ही आमचं आपलं आयुष्य काय आहे आणि म्हणून अहो अस्तित्व काय आमचे आम्हास नव्हते ठावे. अस्तित्व काय आमचे आम्हास नव्हते ठावे असं का म्हणायचं आहे? अरे हजारो संकटे आली तरी भीम कधी सुकलाच नाही. हजारो संकटे आली तरी भीम कधी सुकलाच नाही. राहिला उपाशी पोटी तरी भीम कधी अरे सुकलाच नाही. अरे भीम जसा शिकला तसा कुणी शिकलाच नाही. आणि म्हणून माझ्या भीमासमोर कुठलाच मायचा लाल टिकलाच नाही. कुणीच मायचा लाल टिकलाच नाही. आणि म्हणून बाबासाहेब महत्वाचे नाही का? अस्तित्व काय आमचे आम्हास नव्हते ठावे. तुमच्या आमची अवस्था काय होती? आणि म्हणून अरे मनुवादी सैतानाने आम्हाला छळावे. मनुवादी सैतानाने मनुवादी सैतानाने अरे कामाला छळावे. अशा वेळेला बाबासाहेब धावून ज्या वेळेस मनुवादी सैतानाने तुम्हाला छळायला सुरुवात केली होती त्यावेळेस बाबासाहेब धावून आले. म्हणून हे आधार आमचा हो, तो आधार आमचा हो, जागल्या भावनाही आधार काय दिलं म्हणून ऐका. बुद्धाची गोडवाणी बुद्धाची गोडवाणी. मगाशी आमच्या बौद्धाचार्य साहेबांनी जी उत्तम गाथा म्हणाली, त्रिसरण पंचशील बुद्ध पूजा पाठ भीमस्तवन भीमस्तुती आशीर्वाद. ती काय आहे? बुद्धाची गोडवाणी ती सुविचारी निश्चित तुमचं कल्याण होईल. आणि म्हणून भवतु सब्ब मंगलं रखंतु सब्ब देवता. बुद्धाच्या मार्गाने तुम्ही गेलात निश्चित तुमचं कल्याण होईल. म्हणून अरे बुद्धाची गोडवाणी अरे ते सुविचारी अंत. त्या पदपथाने जाता दूर लोटती प्रसंग. सम्यक समानतेचा बाबासाहेब आणि भगवान
कासवाच्या पाठीसारखी मजबूत ढाल नाही, अरे ढोलकीच्या तालासारखा कुठलाच. याचा आवाज बघा दादा, याचा आवाज कोण तुमच्या. हॅलो 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 हॅलो. कासवाच्या पाठीसारखी मजबूत ढाल नाही आणि ढोलकीच्या तालासारखा कुठलाच ताल नाही, अरे कोट्यावधी निर्जीवाना जीवदान देणाऱ्या माझ्या भीमासारखा या जगात कुणीच मायचा लाल नाही, कुणीच मायचा लाल नाही. म्हणून बुद्धाची गोडवाणी ते सुविचारी त्या पदपथाने जाता, त्या पदपथाने जाता अरे दूर लोटती प्रसंग. मार्ग कोणता दाखवलाय. अहो सम्यक समानतेचा, अहो सम्यक समानतेचा. सगळ्यांना, बाईंना सुद्धा, तुम्हाला सुद्धा, आम्हाला सुद्धा भगवान गौतम बुद्धांनी बाबासाहेबांनी कोणता मार्ग दाखवलाय. अहो सम्यक समानतेचा, त्या सम्यक समानतेचा मार्ग दाविला जनाई. सम्यक महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक आदरणीय संजयजी गमरे माझे बंधू, त्यांच्याकडून 500 रुपयाची भेट आलेली आहे. माझे मित्र आणि या कवालीचे चाहते आदरणीय भोसले साहेब यांच्याकडून, संदीपजी भोसले यांच्याकडून ही 200 रुपयाची भेट आली आहे. म्हणून ऐका. हा स्वाभिमान बाबा. अमित अशोक मोरे माझे बंधू आहेत, माझ्या परिचयाचे आहेत, त्यांच्याकडून 200 रुपयाची भेट आले. त्यांचं म्हणणं आहे की हा शेर परत झाला पाहिजे. निश्चित महाराष्ट्राचे लोकप्रिय कवी, आमच्या कोकणची शान, आमचे कोकण रत्न गुरुबंधू आदरणीय अनिलजी जाधव यांच्याकडनं आम्ही आशीर्वाद समजतो. धन्यवाद साहेब, या ठिकाणी आपण उपस्थित झालात. आणि म्हणून एक शेर पुन्हा ऐकतोय का. कासवाच्या पाठीसारखी मजबूत ढाल नाही. हटे साहेब, कासवाच्या पाठीसारखी अरे मजबूत ढाल नाही, तर ढोलकीच्या तालासारखा कुठलाच ताल नाही. अरे कोट्यावधी निर्जीवाना जीवदान देणाऱ्या या जगात कुणीच भीमासारखा मायचा लाल नाही, दुसरा कुणीच भीमासारखा मायचा लाल नाही. आणि म्हणून अरे हा स्वाभिमान आमचा, अरे तुमच्यामुळेच बाबा. महाराष्ट्राचे लोकप्रिय कवी रमेश जेलवे कालकथित काय लिहितात. बाबासाहेबांच्यामुळे तुमचा आमचा स्वाभिमान आहे, म्हणून ते काय लिहितात. सगळ्यांनी लक्ष द्या की प्रतिज्ञा भीष्माची, उंची गगनाची, खोली समुद्राची, तर माळ रुद्राक्षाची. अरे आया रे ताया त्या सिंहाची, डरकाळी डरकाळी वाघाची, रे पोळीत पोळी पूर्णाची, भीतीत भीती मरणाची, अप्सरे तप्सरा त्या इंद्राची, कोरीत कोर चंद्राची, उंचीत उंच हिमालयाच्या शिखराची, पण त्याच्याहीपेक्षा उंच 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 बुद्धी होती ती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची.
तुम्हाला आम्हाला स्वच्छंदी जीवन जगायला मिळालं आणि म्हणून स्वच्छंदी जीवनाचा अरे त्या स्वच्छंदी जीवनाचा अरे आम्हा मिळाला ताबा स्वच्छंदी जीवनाचा आम्हा मिळाला ताबा असं का म्हणायचं आहे बाबासाहेब म्हणतात आय लाईक द रिलिजन दॅट टीचेस लिबर्टी इक्वॅलिटी अँड फार्टॅलिटी काय म्हणतात आय लाईक द रिलिजन दैट टीचर्स लिबर्टी इक्वलिटी एंड फार्टैलिटी अरे मैं ऐसे धर्म को मानता हूँ जो मुझे समता समानता और भाईचारा सिखाता है ऐसे धर्म को मैं मानता हूँ आज इथं बहुजन वर्गाची जयंती साजरी होते आणि म्हणून त्या सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे आणि म्हणून अरे स्वच्छंदी जीवनाचा आम्हा मिळाला ताबा स्वच्छंदी जीवनाचा आम्हा मिळाला ताबा का स्वच्छंदी जीवनाचा स्वच्छंदी जीवन आहे का कुठं अडचण आहे का तुम्हाला मग बाबासाहेबांना अभिवादन करायला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला कोणी बंधन केलंय का मग जो आमचं सर्वस्व आहे त्या बाबासाहेबांना अभिवादन करणं आमचं कामच आहे आणि म्हणून अरे स्वच्छंदी जीवनाचा स्वच्छंदी जीवनाचा आम्हा मिळाला ताबा आणि त्या योग्यतेचा आम्हाला सगळ्यांना केले म्हणून दादा अरे त्या योग्यतेचे